माझं आणि माझ्या मुलाचं वाईट करून झालं असेल ना, तर आता तुमचं पण वाईट होताना बघण्याची हिंमत तुम्ही ठेवा. पैशासाठी आधी तू तुझ्या आई बापाचं म्हातारपणाचा सहारा दूर केलास आणि आज त्याच पैशासाठी तू तुझ्या भावाचा म्हातारपणाचा सहारा दूर केलायस. कुठं फेडशील ग हे पाप? जो माझा संसार उद्ध्वस्त केलाय ना तू, तुझ्याही मुलांचा संसार होणार नाही बघ. हे जे पाप आहे ना, तुला कुठंतरी येऊन फेडावंच लागणार. फेडशील ग, खूप फेडशील. ताटातलं नाही तर आपल्या नशिबातलंही देण्याची तयारी ठेवा. पण अशा व्यक्तीला, ज्याला आपली किंमत असेल, आपल्या प्रेमाची किंमत असेल, जर एखादा व्यक्ती आपली किंमत करत नसेल, आपल्या प्रेमाची किंमत करत नसेल, आपण त्याच्यासाठी जर जे करतो त्याची किंमत नसेल, तर अशा व्यक्तीसाठी काहीही करण्यात काहीच अर्थ नाहीये. पोळी पण तेव्हाच गोड लागते जेव्हा ती दोन्ही साईडनं भाजली जाते. एका साईडनं जर भाजली तर त्याला आपण खाऊ शकत नाही. तसंच नात्यांचं पण आहे. जर ते दोन्ही साईडनं चालत असेल, दोघंही त्याची व्हॅल्यू करत असेल, किंमत करत असेल, तर अशा नात्यामध्ये राहा. नाहीतर एकानं करायचं आणि दुसऱ्यानं त्याची किंमतच करायची नाही, मग अशा नात्याला काहीच अर्थ